नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात? आजच्या व्हिडिओच्या मार्फत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, सर्वांचे कल्याण व्हावे. आज एक अत्यंत रोचक आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा. मनापासून नम्र विनंती. तुम्हाला माहीत आहे का की असे एक औषध आहे जे इतके शक्तिशाली आहे की त्याने दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांचे प्राण वाचवले आणि युद्धाच्या रणगाड्या चालू ठेवल्या. जखमा भरण्यासाठी आणि युद्ध यंत्रांना वंगण घालण्यासाठी वापरले जाणारे ते तेल किती शक्तिशाली असेल याचा विचार करा. आणि जर मी तुम्हाला सांगितले की तेच लष्करी रहस्य आज तुमचे जीवन बदलू शकते, ते तुम्हाला वर्षानुवर्षे सहन करत असलेल्या वेदनांपासून आराम देऊ शकते, ते तुम्हाला तुमच्यापासून हिरावून घेतलेली शांत झोप परत देऊ शकते आणि ते तुमचे केस देखील मजबूत करू शकते. सध्या 60 वर्षे ओलांडलेले लाखो लोक रात्री बाथरूममध्ये जाण्यासाठी वारंवार उठतात. बेडवरून उठताना त्यांना त्यांच्या सांध्यात वेदना जाणवतात. जेव्हा ते आरशात पाहतात तेव्हा त्यांचे केस दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. ते हजारो रुपये अशा औषधांवर खर्च करतात ज्यांचे दुष्परिणाम होतात. ते डॉक्टरांकडे धाव घेत राहतात, पण आपल्या नाकाखाली असलेल्या या साध्या आणि नैसर्गिक संयोजनाबद्दल कोणीही त्यांना सांगत नाही. सत्य हे आहे की औषधं कंपन्या तुम्हाला हे कळू देऊ इच्छित नाहीत की कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येणाऱ्या 2 स्वस्त गोष्टी 7 वेगवेगळ्या औषधांचे काम करू शकतात. आज मी तुम्हाला एरंडेल तेल आणि बेकिंग सोडाचे गुप्त उपयोग सांगेन, जे तुमच्या आरोग्यात क्रांती घडवू शकतात. तुम्हाला कळेल की ही जोडी तुमच्या रात्रीच्या बाथरूमच्या फेऱ्या कशा थांबवू शकते, तुमच्या केसांची नैसर्गिक वाढ परत कशी आणू शकते, जुनाट वेदना कमी करू शकते आणि तुमच्या पचनाच्या समस्या कमी करू शकते आणि कोणत्याही ध्यानापेक्षाही जलद ताण कमी करू शकते. तयार व्हा, कारण पुढच्या काही मिनिटात तुम्ही जे शिकणार आहात ते तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते. सर्वात शक्तिशाली मिश्रण एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा. अमेरिकन सैन्याने दशकांपासून लपवून ठेवलेले एक रहस्य आहे. दुसऱ्या महायुद्धातील सर्व्हायव्हल किटमध्ये इतका मौल्यवान पदार्थ समाविष्ट होता. सैनिक गोळीच्या जखमा भरण्यासाठी आणि वंगण संपल्यावर टाक्या घालू ठेवण्यासाठी हेच तेल वापरत असत. कल्पना करा की काहीतरी इतके शक्तिशाली आहे की ते एकाच वेळी जीव आणि यंत्रसामग्री वाचवू शकते. ते तेल म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल तेलच्या बियांपासून काढलेला पदार्थ आणि त्यात रिसिनोलिक ॲसिड असते, जे निसर्गातील सर्वात शक्तिशाली दाहक विरोधी पदार्थांपैकी एक आहे. पण येथे एक रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही हे तेल बेकिंग सोड्यासोबत एकत्र करता तेव्हा तुम्ही फक्त 2 गोष्टी एकत्र करत नाही, तुम्ही एक समन्वय निर्माण करत आहात जो दोन्हींचे फायदे वाढवतो. बेकिंग सोडा एक नैसर्गिक उत्प्रेरक म्हणून काम करतो, त्वचेचा pH संतुलित करतो आणि तेलाला ऊतींमध्ये खोलवर जाऊ देतो. डॉक्टरांच्या शुल्कापेक्षा कमी किमतीचे हे साधे मिश्रण अनेक औषधांची जागा घेऊ शकते. ते जळजळ दूर करते, रक्ताभिसरण सुधारते, मज्जासंस्था शांत करते आणि तुम्हाला कायमचे गमावलेले कार्य परत आणते. मी तुम्हाला मुंबईतील 60 वर्षीय निवृत्त व्यक्ती राजेशबद्दल सांगतो. 3 वर्षापासून तो बाथरूमला जाण्यासाठी दररोज रात्री 5 वेळा उठायचा. तो अंथरुणातून उठल्यावर त्याचे सांधे दुखत होते आणि त्याच्या पत्नीने तक्रार केली की तो इतका घोरतो की तिला नीट झोप येत नाही. राजेशने डॉक्टरांवर आणि औषधांवर 500 पेक्षा जास्त खर्च केला, जोपर्यंत त्याच्या वहिनीने त्याला एरंडेल तेलाची एक छोटी बाटली आणि बेकिंग सोडाचा एक बॉक्स आणला नाही. 2 आठवड्यात तो पुन्हा रात्रभर झोपू शकला. 1 महिन्यात तो वेदनांशिवाय पायऱ्या चढत होता आणि वर्षानुवर्षे पहिल्यांदाच त्याच्या पत्नीने सांगितले की तो तरुण दिसत होता. राजेशने जे शोधले त्याची वैज्ञानिक अभ्यासांची पुष्टी केली आहे. अमेरिकन न्यूरोलॉजिकल असोसिएशनने हे मिश्रण वापरणाऱ्या रुग्णांमध्ये प्रभावी परिणाम नोंदवले आहेत. हार्वे यांनी असे संशोधन प्रकाशित केले आहे जे पारंपरिक उपचारांपेक्षा चांगली प्रभावीता दर्शवते आणि सर्वात आश्चर्यकारकपणे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आतापासून तुम्हाला कळेल की ही शक्तिशाली जोडी तुमच्या आरोग्यासह क्षेत्रे कशी बदलू शकते. चला सुरुवात करूया त्या समस्येपासून जी दररोज रात्री लाखो पुरुषांची झोप हिरावून घेते.
प्रोस्टेटसाठी दुसरा नैसर्गिक आराम. पहाटे 3 वाजता तुम्ही त्या परिचित भावनेने उठता आणि बाथरूममध्ये धावता. पहाटे 4:30 वाजता पुन्हा 6 वाजता पुन्हा एकदा तुमची पत्नी काळजीने कुजबुजते की तुम्ही ठीक आहात ना, पण तुम्ही फक्त बडबडता की ही वयाची गोष्ट आहे. खोटे म्हणजे हे सामान्य नाही आणि तुम्हाला हे वास्तव स्वीकारण्याची गरज नाही. तुम्हाला कोणीही सांगत नाही. हे सत्य म्हणजे बहुतेक प्रोस्टेट समस्या ग्रंथीच्या आकारांमुळे नसून त्याच्या सभोवतालच्या दीर्घकालीन जळजळीमुळे येतात. ही जळजळ मूत्रमार्गावर वाकलेल्या नळीप्रमाणे दाबते, ज्यामुळे तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावे लागते. ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे ऊतींमध्ये जळजळ होते आणि एक दुष्टचक्र सुरू राहते. कमी झोप, जास्त ताण, जास्त जळजळ. पारंपरिक औषधे लक्षणे दूर करू शकतात, पण कोणत्या किमतीला? सतत थकवा, जागे झाल्यावर चक्कर येणे, तुमच्या लग्नावर आणि शस्त्रक्रियेवर परिणाम करणारे कामवासना कमी होणे. ही भीती योग्य आणि न्याय आहे. बरेच पुरुष ऑपरेटिंग टेबलला तोंड देण्यापेक्षा शांतपणे सहन करणे पसंत करतात, पण एरंडेल तेल एक शक्तिशाली आणि नैसर्गिक पर्याय देते. रिसिनॉलिक ॲसिडने समृद्ध ते तुमच्या प्रोस्टेटला गळा दाबणारी जळजळ कमी करण्यासाठी ऊतींमध्ये खोलवर प्रवेश करते. स्थानिक रक्त परिसंचरण सुधारते, पोषक तत्वांना ग्रंथींपर्यंत पोहोचू देते आणि विषारी पदार्थ प्रभावीपणे काढून टाकते. परिणाम: कमी वारंवार रात्रभर शांत झोप. अमेरिकन न्यूरोलॉजिकल असोसिएशनने केलेल्या एका अभूतपूर्व अभ्यासात 55 ते 75 वयोगटातील पुरुषांनी त्यांच्या खालच्या ओटीपोटात एरंडेल तेलाचे कॉम्प्रेस लावले. फक्त 12 आठवड्यात रात्री बाथरूममध्ये जाण्याचे प्रमाण 40% कमी झाले. पुन्हा एकदा 6 ते 7 तासांच्या सतत झोपेचा विचार करा. ही पद्धत सोपी आहे आणि घरीही करता येते. थंड दाबलेल्या एरंडेल तेलात स्वच्छ कापड भिजवा. खालच्या ओटीपोटावर लावा. प्लॅस्टिकच्या आवरणाने झाकून ठेवा आणि वर गरम पाण्याची बाटली ठेवा. 45 मिनिटे तसेच राहू द्या. आठवड्यातून 3 वेळा. TV पाहताना किंवा कुटुंबाशी बोलताना हे करा. पहिल्या आठवड्यातच आराम मिळू शकतो, पण धीर धरा. तुमचे शरीर नैसर्गिकरित्या बरे होत आहे. कोणतेही दुष्परिणाम नाहीत, कोणताही धोका नाही. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा रात्रभर झोपू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनाची गुणवत्ता कोणत्याही तात्पुरत्या गैरसोयीपेक्षा खूपच मौल्यवान आहे. क्रमांक 3. केसांची वाढ आणि टक्कल पडण्याविरुद्धचा लढा. तुम्ही सकाळी आरशात पाहता आणि तुमची टाळू दररोज अधिकाधिक दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात सेंटीमीटरने कमी झालेली केसांची रेषा. बाथरूममध्ये कंगव्यातून उशीवर पडणारे केस आणि तुमच्या मनातून जाणारा प्रश्न, अजूनही आशा आहे का? पुरुषांमध्ये टक्कल पडणे ही केवळ अनुवंशिकता किंवा नशिबाची बाब नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये खलनायक म्हणजे DHT, टेस्टोस्टेरॉन 5-अल्फा रिडक्टेस नावाच्या एन्झाइमला भेटल्यावर तयार होणारा हार्मोन. ही प्राणघातक घटना टाळूवर घडते आणि तुमच्या केसांच्या रोमांना अक्षरशः गुदमरते. केस दिवसेंदिवस पातळ आणि कमकुवत होतात. जोपर्यंत ते पूर्णपणे वाढणे थांबत नाही. पारंपरिक उपचार या समस्येवर हल्ला करतात, पण त्यांची किंमत खूप जास्त आहे. फिनास्टराइडमुळे नैराश्य येऊ शकते आणि तुमची कामवासना कमी होऊ शकते. मोनोऑक्सिडिट अनेकदा सुरुवातीचे केस गळणे आणखी वाईट करते आणि दोन्हीही नेहमी वापरावे लागतात, अन्यथा झालेले सर्व फायदे नष्ट होतात. एरंडेल तेल पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करते. त्यात नैसर्गिक संयुगे असतात जे 5-अल्फा रिडक्टेज एन्झाइमला हळूवारपणे रोखतात. तुमच्या सामान्य हार्मोनल पातळीच्या व्यत्यय न आणता DHTचे उत्पादन कमी करते. याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुरुषी ऊर्जेचा किंवा आरोग्याचा त्याग न करता तुमच्या फॉलिकल्सचे संरक्षण करता. पण हे तेल त्याहूनही पुढे जाते. ते टाळूमध्ये रक्ताभिसरण लक्षणीयरित्या सुधारते. भुकेलेल्या फॉलिकल्सपर्यंत थेट ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवते. तेलातील व्हिटॅमिन E आणि ओमेगा-9 फॅटी ॲसिड्स मुळापासून प्रत्येक केसांचे पोषण करतात. त्यांना जाड आणि मजबूत बनवतात.
2022च्या एका प्रभावी अभ्यासात 3 महिने कोमट एरंडेल तेल टाळूला लावणाऱ्या पुरुषांवर लक्ष ठेवले गेले. परिणाम म्हणजे वर्षानुवर्षे टक्कल पडलेल्या भागात केसांची जाडी 47% वाढली आणि नवीन केसांची वाढ झाली. काही सहभागींनीही दशकांनंतर त्यांचे केस कमी वेळा कापल्याचे सांगितले. ही पद्धत सोपी आहे. बेन मेरीमध्ये एरंडेल तेल कोमट होईपर्यंत गरम करा. 5 मिनिटे वर्तुळाकार हालचालीत टाळूला मालिश करा. सर्वात जास्त प्रभावित भागांवर लक्ष केंद्रित करा. कमीत कमी 1 तास किंवा शक्यतो रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी सौम्य शॅम्पूने धुवा. परिणाम वाढवण्यासाठी रोजमेरी आवश्यक तेलाचे 2 थेंब टाकता येतात. रात्रभर चमत्काराची अपेक्षा करू नका, पण निकालाची अपेक्षा करा. 4 ते 6 आठवड्यात तुम्हाला मजबूत आणि चमकदार केस दिसतील. 3 महिन्यात तुम्हाला आरशात एक वेगळा माणूस दिसू शकतो. क्रमांक 4. वेदना आणि जळजळ दूर होते. तुम्ही जागे होताच गुडघ्यांमध्ये ती परिचित कडकपणा जाणवते. जेव्हा तुम्ही अंथरुणावरून उठता तेव्हा पाठ निषेध करते. जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात चालता तेव्हा खांदे दुखतात. प्रत्येक हालचालीने तुमचे शरीर ओरडत असते की वर्षे ज्यांचा परिणाम घेत आहेत. आणि मग तुम्ही दुसरी वेदनाशामक गोळी गिळता. तुम्ही फक्त समस्या लपवत आहात हे जाणून. वय वाढत असताना सांधे, स्नायू आणि कंडरामध्ये एक मूक दाह येतो जो कधीही विझत नाही. अशा मंद आगीसारखा असतो. दिवसेंदिवस तो तुमच्या हालचालींना खाऊन टाकतो. पारंपरिक वेदनाशामक औषधांमुळे तात्पुरते वेदना कमी होऊ शकतात, पण काय किंमत मोजावी? तुमचे पोट बिघडते, यकृत दुप्पट काम करते, मूत्रपिंड शांतपणे त्रास सहन करतात. तुम्ही वर्षानुवर्षे घेत असलेले आयबुप्रोफेन, त्यामुळे अल्सर होऊ शकतात जे तुम्हाला माहीतच नाही की तुम्हाला आहे. पॅरासिटामॉल तुमच्या यकृतावर अशा प्रकारे भार टाकते जे वर्षानुवर्षे चाचण्यांमध्ये दिसून येईल. आणि मानसिक अवलंबित्व खरे आहे. तुम्हाला खिशात गोळ्या न ठेवता घराबाहेर पडण्याची भीती वाटते. एरंडेल तेलातील रिसिनोलिक ॲसिड पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करते. वेदनांची संवेदना रोखण्याऐवजी किंवा सुजलेल्या ऊतींमध्ये खोलवर जाण्याऐवजी ते समस्येच्या मुळावर हल्ला करते. जळजळ कमी करते, रक्तप्रवाह सुधारते आणि तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या बरे होण्यास अनुमती देते. जेव्हा तुम्ही दुखणाऱ्या सांध्यावर कोमट तेल लावता तेव्हा तुम्हाला संपूर्ण भागात पसरणारी शांत उष्णता जाणवू शकते. हे फक्त तेलाचे तापमान नाही, ते उपचारांना प्रतिसाद देणारे तुमचे शरीर आहे. रक्ताभिसरण सुधारते, पोषक घटक आवश्यक असलेल्या ठिकाणी पोचतात आणि जळजळ निर्माण करणारे विष बाहेर काढले जातात. 2020च्या एका अभूतपूर्व अभ्यासात संधिवात रुग्णांमध्ये एरंडेल तेलाची पारंपरिक दाहक विरोधी औषधांशी तुलना केली गेली. परिणाम प्रभावी होते. सर्वात जास्त प्रभावित सांध्यांमध्ये जळजळ 55% पर्यंत कमी झाली आणि कोणतेही दुष्परिणाम न झाल्याने अतिरिक्त फायदा झाला. रुग्णांनी असे नोंदवले आहे की ते पारंपरिक औषधे कमी करू शकतात किंवा पूर्णपणे थांबवू शकतात. हे वापरणे सोपे आहे आणि तुमच्या दिवसाचा एक आरामदायी विधी बनू शकते. 1 चमचा तेल कोमट होईपर्यंत गरम करा. दुखणाऱ्या भागावर भरपूर प्रमाणात लावा आणि काही मिनिटे गोलाकार हालचालीत हलक्या हाताने मालिश करा. कोमट टॉवेल किंवा हीट पॅडने झाकून ठेवा आणि 30 मिनिटे विश्रांती घ्या. आठवड्यातून 3 वेळा हे करा, शक्यतो झोपण्यापूर्वी. आरामाची भावना जवळजवळ तात्काळ असू शकते, परंतु खरे फायदे कालांतराने जमा होतात. काही आठवड्यात तुम्हाला असे आढळले की तुम्ही अधिक सहजपणे हालचाल करू शकता. चांगली झोप घ्या आणि औषधांवर कमी अवलंबून राहून जगा. 5वा क्रमांक, पचन सुधारणे आणि आळशी आतड्यांपासून आराम. तुम्ही दुपारचे जेवण संपवता आणि आधीच पोटात जडपणा जाणवतो. पोट फुगलेले असते, आतडे अनेक दिवसापासून साफ झालेले नाही आणि अन्न तिथे अडकल्याची भावना कायम राहते. तुम्ही मेडिकल स्टोअरमधून जुलाब घेता, पण ते फक्त तात्पुरते आराम देतात. नंतर वेदना होतात आणि एक व्यसन येते जे तुम्हाला कळलेही नसते की तुम्हाला विकसित झाले आहे. आळशी आतडे ही 60 वर्षांच्या वयानंतर सर्वात सामान्य तक्रारींपैकी एक आहे, परंतु समस्येचे मूळ
क्वचितच उपचार केले जाते. वयानुसार आतड्यांचे स्नायू कमकुवत होतात. पाचक एन्झाईमचे उत्पादन कमी होते आणि आतड्यांवर नियंत्रण ठेवणारी मज्जासंस्था कमी कार्यक्षम होते. परिणामी बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि अस्वच्छतेचे एक निराशाजनक चक्र निर्माण होते. पारंपरिक जुलाब आतड्यांना काम करण्यास भाग पाडून काम करतात, परंतु यामुळे धोकादायक अवलंबित्व निर्माण होते. तुमचे शरीर नैसर्गिक हालचाल करणे थांबवते आणि त्याला आणखीन रसायनांची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त अनेक जुलाब गंभीर निर्जलीकरण निर्माण करतात आणि आवश्यक जीवनसत्वांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतात. एरंडेल तेल एक नैसर्गिक उपाय आहे. त्यात रिसिनॉलिक ॲसिड असते, जे आतड्यांमधील विशिष्ट रिसेप्टर्सना सक्रिय करते, ज्यामुळे पॅरिस्टालिसिस नावाच्या नैसर्गिक हालचाली होतात. हे झोपेच्या यंत्रणेला हळुवारपणे जागे करण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही एरंडेल तेल वापरता तेव्हा ते स्वतःहून कसे काम करायचे हे तुमच्या आतड्यांना आठवते. हालचाली अधिक नियमित, अधिक नैसर्गिक होतात. रासायनिक जुलाब निर्माण करणाऱ्या हताश घाईशिवाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेव्हाही ते घेणे थांबवू शकता, तेव्हा तुमचे शरीर त्याचे सामान्य कार्य पुन्हा सुरू करते. तर मित्रांनो, हा होता आजचा आरोग्यसंपन्न व्हिडिओ. तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत रहा तंदुरुस्त आणि स्वस्थ. धन्यवाद.